सुतारवाडी येथे छोटा पूल मोजतोय अखेरची घटका। रायगड ओवी न्यूज। सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक। गेल्या 70 वर्षाची साक्ष देणारा सुतारवाडी येथील छोटा पूल सुमारे 40 मीटर लांबीचा आता अखेरची घटका मोजताना दिसत आहे। या पुलावरून अनेक लहान मोठे वाहन तसेच अवजड वाहन रात्रंदिवस ये जा करत असतात। 15 दिवसापूर्वी या पुलाचे संरक्षक कठडे तोडून ट्रेलर पुलाखाली पलटी झाला होता। त्या एका बाजूचे संरक्षक कठडे पुलाखाली पडलेल्या अवस्थेत आहेत। या पुलाखालून पाणी वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी उत्तम प्रकारे व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी 5 दिवसाचे आणि 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते। येथील पुलाची गॅरंटी जवळजवळ संपत आल्याचे दिसत आहे। या पुलाला दोन्ही बाजूने भेगा पडलेल्या दिसत आहेत। या पुलाची वेळीच दखल घेतली नाही तर रहदारीचा मार्ग बंद होईल आणि रहदारीवर मोठा परिणाम होईल। कोलाड मार्गे सुतारवाडी येथून पुणेकडे जाण्यासाठी अगदी जवळचा मार्ग असल्यामुळे येथून हजारो लहान मोठे वाहने सातत्याने धावत असतात। सुतारवाडी परिसरामध्ये अनेक फार्म हाऊस असल्यामुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते। हे पर्यटक मोठमोठ्या लक्झरी बसेस मधून येत असतात। याच पुलावरून त्यांची ये-जा सुरू असते। त्याचप्रमाणे सुतारवाडी येथून विले भागाड या ठिकाणी अनेक कंपन्या असल्यामुळे कंपन्यांमध्ये कच्चा माल आणण्यासाठी त्याचप्रमाणे तयार झालेला सामान बाहेर नेण्यासाठी अवजड वाहनांचा उपयोग केला जातो। त्यामुळे रात्रंदिवस या ठिकाणावरून सर्रासपणे ही वाहन धावत असतात। दिवसभरात हजारो वाहन येथून ये-जा करत असतात। अशा पुलाची आता बिकट अवस्था झाली असून या ठिकाणी सुसज्ज पूल होणे काळाची गरज आहे। अन्यथा तेथून दुसरा मार्ग काढणे कठीण होणार आहे। मागील आठवड्यामध्ये माणगाव तालुक्यातील एका पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते, त्यामुळे लहान मोठी वाहने तशीच अवजड वाहन कोलाडवरून सुतारवाडी मार्गे माणगावकडे हलविण्यात आली होती। इंदापूर किंवा माणगाव अशा ठिकाणी पावसामुळे पाणी वाहून जात असेल तर किंवा एखादा मोठा अपघात झाला असेल तर सर्वच वाहन सुतारवाडी मार्गाकडून याच पुलावरून जात असतात। म्हणून सुतारवाडी येथील छोट्या पुलाच्या जागी सुसज्ज असा पूल होणे अत्यंत गरजेचे आहे। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।